आपल्याजवळ ठेवलं तर त्याला काहीच अर्थ नाही. सो ते नॉलेज घेऊन तुम्ही जेव्हा फील्डवरती जाल आणि इम्प्लिमेंटेशन कराल ना, तेव्हाच त्या नॉलेजचा काहीतरी व्हॅल्यू बनते. हे तर मान्य करता. आज प्रोडक्ट ट्रेनिंग नाही घ्यायची. मी त्या दिवशी कालच सरांना बोललो, थोडं कन्सेप्ट वेगळा होता. मला रात्री 12 वाजले हे सगळं बनवता हे सगळं बनवलं. आज आपण थोडस प्रोडक्ट बद्दल एक वेगळ्या वेळेने आपण जाऊया. सुपरस्टार सगळ्यांना माहिती. आपण क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये बघूया की प्रोडक्ट काय आणि कसं येते. ओके. सो पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मॅक्झिमम सम इन्शुर्ड ऑप्शन दॅट कॅन बी ऑफर्ड टू अ कस्टमर हु इज अबाव 60 इयर. सुपरस्टार मध्ये आपण मॅक्झिमम किती सम इन्शुर्ड देऊ शकतो अबाव 60 इयरला? ज्यांना आन्सर माहिती त्यांनी सांगायचं नाहीये, तुमच्याकडेच ठेवा. ज्यांना नाही माहिती आपण त्यांना विचारूया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये किती देणार? 50 lakhs. फक्त ह्या दोन. हा सर, सर ऊपर ट्रेनिंग ले रहा हूं. आकाश नीचे आहे ना. सर कशाला बोलत आहे? त्यांना सांगितलं मी ट्रेनिंग घेतो. सो आन्सर माहित असेल तर फक्त हँड रेज करा, सांगायचं नाहीये. ओके. सो व्हॉट इज द मॅक्झिमम सम इन्शुर्ड अबाव 60 इयर? 50 लाख देणार. आणि 1 करोड कधी देणार? 1 CR बिलो 60. राईट. सम इन्शुर्डचा क्रायटेरिया काय आहे सुपरस्टार मध्ये? मिनिमम आणि मॅक्झिमम 7.5 lakhs. राईट. 5 लाख सम इन्शुर्ड आपल्याला नाहीये. 7.5 लाख ते 1 करोड. अप टू 60 इयर्स 1 CR. बिलो 60 इयर्स मॅक्झिमम 50 lakhs. ओके. फॅमिली साईज किती आहे फ्लोटर मध्ये सुपरस्टार पॉलिसी मध्ये? ज्याला माहिती आहे त्याने सांगू नका. किती आहे फॅमिली साईज? कोणाला माहिती आहे? ऍटलीस्ट हँड रेस करा. ओके. आता ज्यांना नाही माहिती ते सांगा किती आहे. एनी आयडिया? इथे का आपण एक्झाम नाही घेत, हे फक्त तुमचं नॉलेज ब्रशअप होईल. सी, प्रोडक्ट मध्ये मी काय करतो, पीपीटी दाखवतो, तुम्हाला सगळं एक्सप्लेन करत जातो. प्रोडक्ट पेक्षा पण आता ह्याच्यात तुम्हाला जास्त समजेल. नाही नाही, करेक्ट. 2+4 चाइल्ड, 2 adults 4 चाइल्ड. बरोबर. चाइल्डच क्रायटेरिया काय एजचा? चाइल्ड जर डिपेंडंट चाइल्ड पॉलिसी मध्ये ठेवायचा असेल, मॅक्झिमम मिनिमम 91 days to 25 years. Right? Question number 3. What is the period of pre and post hospitalization? Pre आणि post किती आहे सुपरस्टार मध्ये? 90 आणि 180. बरोबर. हा. रूम रेंट लिमिट किती आहे 7.5 लाखाला सुपरस्टार मध्ये? किती आहे सर? सचिन सर, संतोष सर, गायकर किती आहे? सिंगल स्टँडर्ड प्रायव्हेट एसी रूम 7.5 लाखाला विकले. सुपरस्टार मध्ये 7.5 लाख घ्या, 10 लाख घ्या, 1 करोड घ्या, रूम रेंटला कॅपिंग नाही. रूमला कुठलीच कॅपिंग नाहीये, कुठलीच कॅपिंग नाहीये. एनी रूम तुम्ही घेऊ शकता. हे नीट लक्षात ठेवा. तुम्हाला आत्ताच मी जसं पहिल्यांदा सांगितलं, आता तुम्हाला अजून एक्झॅक्ट डीप मध्ये प्रोडक्ट समजेल. हाऊ डज प्रीमियम वेअर बेनिफिट वर्क इन सुपरस्टार पॉलिसी? सुपरस्टार पॉलिसी मध्ये प्रिफर्ड सेक्युअर्ड, प्रिफर्ड आणि सेक्युअर्ड आपल्याला दोनच बघायचं. क्लासिक आहे, विकू शकता तुम्ही, पण क्लासिक मध्ये प्रीमियम जास्त जाईल, बेनिफिट कमी येतील. प्रिफर्ड सेक्युअर मध्ये प्रीमियम कमी येईल पण बेनिफिट वाईज जास्त जाईल. प्रीमियम वेवर सुपरस्टार मध्ये कसं वर्क होणार? प्रीमियम वेवर
वर्षा मॅडम, प्रपोजलची डेट झाली तर त्या वर्षाचा प्रीमियम येणाऱ्या नेक्स्ट वर्षाचा प्रीमियम आणि बाकीची जी म्हणजे ते रेग्युलर होते प्रीमियम लेस ऍक्सिडेंटल आणि एसेन्शियल नेरकर नाही. सर पहिल्यांदाच ट्रेडिंग घेतली ना सुपरस्टार, कसं वर्क होणार प्रीमियम वेवर? हा तुम्ही 50% सांगतायत बरोबर. नाही नाही 50% बराबर आहे, 50% बराबर बोला, 50% रॉंग आहे. क्रिटिकल इलनेस झाला ते बरोबर आहे, ऍक्सिडेंटल डेथ क्रिटिकल इलनेस बरोबर आहे, येणाऱ्या वर्षी नेक्स्ट इयरचा प्रीमियम असेल ते पण बरोबर आहे, पे होणार. बरोबर आहे. अजून एक आहे नाही, प्रपोजर हा इन्शुअर्ड पाहिजे. प्रपोजर हा पॉलिसीमध्ये इन्शुअर्ड पाहिजे. त्याची जर ऍक्सिडेंटल डेथ झाली किंवा त्याला कुठलाही क्रिटिकल इलनेस डायग्नोज झाला तर आपण नेक्स्ट इयरचा एक प्रीमियम वेव करणार. बरोबर. तुमचं इथे काय राहिलं होतं? प्रपोजर हा इन्शुअर्ड पाहिजे. हाऊ मेनी डिलिव्हरीज कॅन बी कवर्ड अंडर मॅटर्निटी एक्सपेन्सेस इन सुपरस्टार? हा बोला. पॉलिसी घेतली घरच्यांसाठी, कुटुंबासाठी नाही 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 होणार, नाही होणार. तेच तर राहिलं ना, तुम्ही ऍक्सिडेंटल डेथ क्रिटिकल इलनेस बरोबर सांगितलं, पण जी कंडिशन होती तीच तुम्ही सांगितली नाही. ती कंडिशन तुम्हाला माहिती पाहिजे. प्रपोजर हा इन्शुअर्ड पाहिजे पॉलिसीमध्ये. येस ऑफकोर्स इन्शुअर्ड पर्सन नाही, म्हणून तर प्रीमियम वेबर आहे. हा कोण सांगेल आता? मी जे प्रीमियम वेवर सांगितलं ते परत कोण सांगेल? गायकरांना परत पाहिजे. नाही, फक्त सुपरस्टारलाच दिलंय ना हे बेनिफिट. नाही नाही गायकर, प्रीमियम पहिली गोष्ट आज दुसरं प्रोडक्ट कुठलं विचारायचंच नाही. आज फक्त सुपरस्टारच फोकस करायचं आपल्याला. हा दुसरी गोष्ट ऐका म्हणजे की हे पॉइंट आहेत ना, लिहू नका, आधी पहिलं ऐका. हे पॉइंट चर्चा झाली की आपण पुन्हा एक घेणार. हो हो, पॉइंटची समती लिहून घ्या. हे पॉइंट सांगायचे पण पहिले पॉइंट समजून घ्या. बरोबर. तुम्ही लिहिण्यामध्ये असणार हे व्यक्ती सांगणार राईट, ते लिहून नका घेऊ. लिहू नका, नोटबुक बंद करायचं. फ्रायडेला जी ट्रेनिंग झाली सरांची, आता तुम्हाला सांगतो, त्या दिवशी तर हे पण नव्हतं बनवलं सर, बरोबर ना? हे तर मी काल रात्री बसून बनवलं सगळं. त्या दिवशी मी फक्त जनरली असंच ओरली घेतलं. एक 10 किती झालं सर? 12-13 आय थिंक. इम्पॅक्ट काय झाला ते पण सांगतो, सर पण समोर आहेत. ती ट्रेनिंग झाली, त्यांना असंच शिकवलं सगळं, क्वेश्चन आन्सर घेतले, त्याच्यानंतर समराईज करून सांगितलं. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी ऍटलिस्ट ते ऍडवायझर जे होते, सरांनाच माहिती, त्यांनी ऍटलिस्ट कोटेशन मागवणं किंवा कोणाला तरी पॉलिसी पिच करणं हे तर स्टार्ट झालं. आणि त्यांना तेव्हा फक्त सांगायचं आम्हाला समजलं प्रोडक्ट. पण जेव्हा हे सगळं झालं ना, तेव्हाच हे समजलं की त्यांना प्रोडक्ट अजूनपर्यंत कुठलं कळलंच नव्हतं. त्यानंतर ऍटलिस्ट ही सुरुवात तरी झाली. मग मी एक ब्रांच ट्रेनिंग पण घेतली. मे बी तुमच्यातलं नव्हतं कोणी, आय थिंक एकच ऍडवायझर होतं सरांचं. त्या ब्रांच ट्रेनिंग मध्ये आता झाली, पूर्ण ठाणे 2 ची ट्रेनिंग घेतली. त्यामध्ये पण काही कन्सेप्ट लोकांना, काही ऍडवायझरना शिकवलंय. विदिन 2 दिवसामध्ये दुसरे एसएम आहेत आपले, त्यातल्या एका ऍडवायझरने सुपरस्टारचे एलटीपी विकली, 90,000 प्रीमियम आणला त्यामध्ये. ते पण तुम्हाला सांगतो एलटीपीची कसं. आणि त्या ऍडवायझरने मला कॉल करून सांगितलं, सर आपने जो बोला मैंने वही वर्ड यूज किया, बाकी मैंने मेरे दिल से कुछ नहीं डाला, और अभी मैं जस्ट सुपरस्टार लॉग इन किया हूं, 89,500 का प्रीमियम लाया. सो हे ट्रेनिंग घेण्याचा उद्देश आणि ह्याचा मोटिव्ह एकच असतो, सरांचा पण आणि आमचा पण, की ऍडवायझर हा फुल फ्लेज ऍज अ ट्रेनर मी फक्त प्रोडक्ट शिकून निघून जाईल, पण पॉलिसी पिच कशी करायची हे सगळ्यात महत्वाचं आहे. पॉलिसी समोरच्याला सांगायची कशी हे पण तुम्हाला आलं पाहिजे.
त्यासाठी हे सगळं हा प्रवास आहे. नुसतंच मी प्रोडक्ट शिकून गेलो परत तेच होणार आहे, तीच पीपीटी, तेच नॉलेज, तेच शिकून. मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं, फक्त नॉलेज घेतलं, मी जिम नाही केली, फक्त प्रोटीन घेतलं, माझ्या बॉडीला ते हानिकारक आहे, राईट. तसं तुम्ही फक्त नॉलेज घेतलं आणि बाहेर जाऊन ते इम्प्लिमेंटेशन केलंच नाही तर त्याचा काही उपयोगच नाहीये. ओके, सो बॅक टू द पॉइंट, किती डिलिव्हरीज कव्हर होतात, कुठला, हा प्रीमियम वेवर कसं होणार, राईट. नाही, प्रपोजर हा इन्शुअर पाहिजे पॉलिसीमध्ये. जर त्याची ऍक्सिडेंटल डेथ झाली किंवा त्याला कुठलाही एक क्रिटिकल इलनेस डायग्नोज झाला, फक्त त्या केसमध्येच 1 वर्षाचा प्रीमियम वेव्ह करणार, बाकी नॅचरल डेथ वगैरे नाही. 1 वर्षाचा प्रीमियम, वन प्रीमियम. हा, किती डिलिव्हरीज कव्हर होतात सुपरस्टार मध्ये? नाही, ते तर लिमिट आहे. डिलिव्हरीज किती कव्हर करणार आपण सुपरस्टार मध्ये? किती होणार संतोष सर? आता 2 मिनिटापूर्वी मी उत्तर दिलेलं, 2च मिनिटापूर्वी एक वेगळा प्रश्न होता. करेक्ट, 4. मी तुम्हाला फॅमिली साईज विचारली लॉजिकली, म्हणून मी हा क्वेश्चन 2-3 प्रश्नानंतर ठेवला. मला हेच बघायचं होतं की तुमचं माइंड ऑफ अटेंडन्स किती आहे. कोण सांगतोय 2, कोण सांगतोय 3. 2+4 सांगितलं ना फॅमिली साईज. सो 4 डिलिव्हरीज कव्हर होणार यामध्ये, राईट. नेक्स्ट, सुपरस्टार क्लासिक मध्ये, सुपरस्टार क्लासिक नीट आहे का? अॅन्युअल हेल्थ चेकअप किती आहे, लिमिट किती आहे? क्लासिक म्हणतोय मी. सगळ्यात पहिलं सुरुवात झालेलं 1% 25 लाखापर्यंत. करेक्ट आहे. हे 2-3 ऍडवायझर्स का सांगतायत, बाकीच्या लोकांना काय माहित नाहीये. पण ते 4 डिग्री कव्हर आहे, त्याच्यामध्ये काही टायमिंग असतो का? कुठल्या? कॉम्पिटिशन सारखी टायमिंग आहे. क्विक झाले ते राहिले पाहिजे. इतर क्लास हे असतो ना, सांगतो थांबा, तुमचं पण करेक्ट. 1% ऑफ द सम इन्शुअर्ड, मॅक्झिमम 25,000. ओके, काय कर आपण नंतर घेऊया, थांबा. डेंटल चेकअप आणि क्लिनिंग ऑल इन्शुअर्ड मेंबर्स कव्हर अंडर सुपरस्टार फ्लोटर. सुपरस्टार फ्लोटर दिली, आता डेंटल चेकअप आणि क्लिनिंग सगळ्या मेंबर्सला मिळेल का, आणि काय क्रायटेरिया असेल डेंटल चेकअप आणि क्लिनिंगचा? अजून बघा, म्हणजे एवढं ट्रेनिंग झाल्यात, एवढं सगळं झालंय, आता हे समजतंय. पण मी कॉन्फिडेंट आहे आज हे होणार नाही, ह्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर समजणार. हा, अजून काय? डेंटल चेकअप आणि क्लिनिंग फ्लोटर पॉलिसी जर दिली, कधी मिळणार? 2nd and 3rd इयर ऑफ द पॉलिसी. कुठलाही 1%. काय मिळणार? स्कॅनिंग, कन्सल्टेशन आणि एक्सरे. लिहून नका घेऊ मॅडम, नंतर हे करा. व्हॉट इज द लिमिट फॉर एअर अँब्युलन्स इन सुपरस्टार पॉलिसी? एअर अँब्युलन्सला लिमिट किती? ऍक्च्युअल बेसिसवर तुम्हाला देणार काय? स्कॅनिंग देणार, कन्सल्टेशन आणि एक्सरे. त्याचे काही जास्त चार्जेस होणार नाही. ऍक्च्युअल बेसिसवर जेवढे होतील तेवढे, लिमिट नाही. एअर अँब्युलन्स किती लिमिट आहे सुपरस्टार पॉलिसी मध्ये? मला पण देखो. कितना? सुपरस्टार पॉलिसी में एयर एम्बुलेंस का लिमिट 1.5 लाख, 10 लाख. एयर एम्बुलेंस बोल रहा हूं मैं, एयर एम्बुलेंस. वन पेजर वाचलंय? डोक्यात नाही. किती आहे एअर अँब्युलन्स? कधी गरज पडू शकते ना तुमच्या कस्टमरला. चुकून जर मुंबई टू दिल्ली किंवा दुसरं कुठे फ्लाय करायचं म्हटलं तर कसं करणार मग? सांगणार कसं? करेक्ट, सरांनी बघितलं वाटतं. मला माहिती होतं ह्या क्वेश्चनचं आन्सर कोणाला जमणार नाही. 5 लाखाचं लिमिट आहे. आणि रोड अँब्युलन्स? हा,
ऍक्च्युअल बेसिस. म्हणजे म्हणतो 5 लाखाची किती लाखाची पॉलिसी? एनी कुठलंही लिमिट 5 लाखच आहे तुमचं. 1 करोड जरी घेतलं तरी 1 करोड घेतलं तरी 5 लाख, 7.5 लाख घेतलं तरी 5 लाख. व्हॉट इज द अमाउंट लिमिट ऑफ ड्युरेबल मेडिकल इक्विपमेंट कव्हर इन सुपरस्टार पॉलिसी? ड्युरेबल मेडिकल इक्विपमेंट कव्हरचं किती अमाऊंट आहे? 5 लाख. सर नेहरकर, गायकर, पाठीमागचं कितना लिमिट आहे? जे म्हणाल ते बोला, म्हणजे ते कंप्लेंट राहील हा, कळेल. कितना लिमिट आहे? तू होईल असं समजू नका, पवानी चूक झाली. 5 लाख. मॅडम किती आहे? 1 लाख लिमिट आहे. जुन्या सुपरस्टार मध्ये 5 लाख होतं, वन्स इन अ लाईफ टाइम ऑफ द पॉलिसी होतं. हा, आणि ह्या सुपरस्टार मध्ये प्रिफर्ड आणि सेक्युर्ड मध्ये तुम्हाला 1 लाखाचं लिमिट आहे, पण ईच पर्सन आहे आणि प्रत्येक वर्षी हे राहणार. ओके, इथपर्यंत समजलंय? थोडी तरी क्लॅरिटी आली, प्रोडक्टची क्लॅरिटी आली थोडी तरी. लास्ट इयर जर 1 लाखाचं इक्विपमेंट घेतलं असेल, सेकंड इयरला पण तो पर्सन परत घेऊ शकतो. पॉलिसी रिन्युअल नंतर घेऊ शकतो. कुठले कुठले इक्विपमेंट आहे ड्युरेबल मेडिकल? अजून व्हीलचेअर, कमोड मशीन, सक्शन मशीन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, राईट, व्हेंटिलेटर. क्विकशील्ड कव्हर जर द्यायचं असेल तर एजचा क्रायटेरिया काय? 55 बरं, क्विकशील्ड कशासाठी देतो आपण? लवकर कव्हर होण्यासाठी 31 दिवसात. कुठलं काय कव्हर होतं? अजून कळलं का? अस्थमा, थांबा, तेच विचारतोय. अस्थमा, एबीसीडी. अस्थमा, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हायपरटेन्शन, करोनरी आर्टरी डिजीज, राईट. जर कोणाला असतील तर आपण एक क्विकशील्ड कव्हर देऊ शकतो अप टू 1 पेजर बघूच नका सर, मग उपयोग काय? अप टू कोणी दिलंय ह्याच्यामध्ये ज्यांनी सुपरस्टार विकली आणि ज्यांना होतं असं नव्हतं? ओके, ठीक आहे. अप टू 65 पर्यंत. अजूनही ऍडवायझर फार मिस्टेक करतात. मला काल 2 कॉल आले की सर ते क्विकशील्ड दिसतच नाही हो, कस्टमरला डायबिटीज आणि हे बीपी आहे. म्हटलं अच्छा, दिसत, हा, म्हटलं दिसत नाही का? म्हटलं किती एज आहे? म्हटलं कस्टमर तर सर 68 वर्षाचा आहे. म्हटलं हा बरोबर आहे ना, दाखवतो तुम्हाला, हे काढून दाखवतो, कोटेशन काढून दाखवतो. ते का नाही येते माहितीये का सर? डू यू हॅव एनी प्री एक्झिस्टिंग डिजीज, त्याच्यावरती तुम्ही यस केलं पाहिजे, मग ते आतमध्ये जाऊन तुम्हाला. हा हा, काय कर, क्लिअर? क्विकशील्ड पक्का? वेटिंग पिरियड कमी करण्यासाठी क्विकशील्ड वापरतात. हा, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. लिमिटलेस लॉयल्टी बोनस, सम इन्शुर्ड मल्टीप्लायर अँड प्रीमियम रिटर्न विल बी अवेलेबल टिल द एज ऑफ. हे तिन्ही जर मला द्यायचे आहे तर किती एज पर्यंत मी देऊ शकतो? अरे वर्षा मॅडम, हे क्वेश्चन्स नाहीयेत, हे सगळं मी स्वतः बनवलेले आहेत. किती? नेरकर, काय कर, सचिन सर किती? संतोष सर किती लोकांना वाटतं 65 पर्यंत आपण देऊ शकतो? दोघांनाच? सर आप, तुम्हाला 55, 65, इकडे 55. लिमिटलेस लॉयल्टी बोनस, सम इन्शुर्ड मल्टीप्लायर आणि प्रीमियम रिटर्न फक्त ऍट द एज ऑफ एंट्री 60 पर्यंतच मिळेल तुम्हाला. अबाव 60 हे तिन्ही तुम्हाला मिळणार नाही. 60 वर्षापर्यंतच. व्हॉट शुड बी द सम इन्शुर्ड टू बी प्रोव्हाइड लिमिटलेस केअर कव्हर इन सुपरस्टार? प्रश्न कळला? लिमिटलेस केअर जर मला द्यायचंय तर त्याला सम इन्शुर्ड मला किती द्यावं लागेल? किती द्यावं लागेल? नेरकर 20 lakhs. इकडे
10 lakhs अँड अबाव 7.5 लाखाला मिळणार नाही. आपण पेशन्स ऍडवायझर करतात 7.5 लाख सम इन्शुर्ड सिलेक्ट करतात आणि पुढे मग फोन करतात सर लिमिटलेस केअर दिसतच नाही. हाऊ मेनी इन क्लिनिक कन्सल्टेशन इज अवेलेबल इन फ्लोटर्स पॉलिसी इन सुपरस्टार. इन क्लिनिक कन्सल्टेशन किती आहे फ्लोटर साठी हे फीचर आहे माहिती आहे ना. परत एकदा रिव्हिजन पण घेऊ आपण. मला जर सुपरस्टार पॉलिसी मी घेतली हजबंड वाईफ आणि मुलगा आणि मला इन क्लिनिक कन्सल्टेशन घ्यायचंय तर मला किती मिळतील. 3 आहेत. ओके एक आहे अजून नो आयडिया. अजून इन क्लिनिक म्हणजे तुमचं ओपीडी आउट पेशंट जे तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलमध्येच कॅशलेस मध्ये मिळेल. फ्लोटर पॉलिसी असेल तर 4 मिळेल 8 मिळेल आणि इंडिव्हिज्युअल असेल तर 4 मिळतील 4 आणि फ्लोटर असेल तर 8 मिळतील इन 1 इयर. कन्सल्टेशन फक्त कन्सल्टेशन ओपीडी टाईप असेल पण कॅशलेस मध्ये नेटवर्क मध्येच मिळेल तुम्हाला. हा हा लहान मुलासाठी त्याला जर दाखवायचं नेटवर्क हॉस्पिटल आहे जिथे आपण ऍडमिट करतो तिथेच जाऊन कन्सल्टन्सी पहिल्यासारखं जी ओपीडी पॉलिसी होती सेपरेटली ते वेगळं. इथे फक्त नेटवर्क हॉस्पिटल जिथे आहे इथे तुम्हाला जनरल फिजिशियन्स वगैरे मिळतील जे एमडी डॉक्टर्स असतील तेवढेच असते. त्यांना फक्त कन्सल्ट करू शकता तुम्ही बाकी काही नाही. आणि औषधांचा खर्च नाही ते नाही फक्त कन्सल्टेशन प्युअरली कन्सल्टेशन प्युअरली कॅशलेसच नेटवर्क मध्येच मिळेल बाकी नाही तुम्हाला रिएम्बर्समेंट वगैरे नाही. असं काय नाही सर कॅशलेस मध्ये ना फ्री आहे काय जे असेल ते 1000-1200 असते. फ्लोटर असेल तर 8 आणि इंडिव्हिज्युअल असेल तर 4. कॅन वी टेक व्हॉलंटरी डिडक्टेबल लॉंग टर्म डिडक्टेबल अलॉंग विथ को पेमेंट ऑप्शन. मी घेऊ शकतो का तिन्ही व्हॉलंटरी डिडक्टेबल लॉंग टर्म डिडक्टेबल आणि को पेमेंट घेऊ शकतो ना. बलराम सर घेता येतं घेणार मी कुठलंही एकच ऑप्शन घेऊ शकतो. आयदर मी व्हॉलंटरी डिडक्टेबल घेतलं तर मला हे 2 ऑप्शन नाही मिळणार हे दिसणारच नाही तिथे. को पेमेंटचं घेतलं तर हे 2 नाही मिळणार. लॉंग टर्म डिडक्टेबल फक्त मी लॉंग टर्म पॉलिसी साठीच घेऊ शकतो. क्लिअर. व्हॉट इज द एज क्रायटेरिया टू अवेल ममता वुमन वेलनेस कव्हर. ममता कव्हर आहे माहिती आहे ना सुपरस्टार मध्ये. हा तर काय आहे कसं आहे कव्हर आणि त्याच्यात एज क्रायटेरिया काय आहे लेडीज साठी 35. ओके वर्षा मॅडम. आणि ह्या ममता कव्हर एक्झॅक्टली काय आहे ते पण सांगायचं तुम्हाला म्हणजे कसं वर्क होतं. वुमन वेलनेस ममता कवर काय है क्या है ये ममता कवर वुमन वेलनेस वाला और एज क्राइटेरिया क्या है. सर हे माहिती नाहीये जे बोलताय ना काय बोलताय. त्याच्यामध्ये आहे पण एवढं डीपली ट्राय करा. बापरे मला 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 हार्ट अटॅक येईल माहित नाही म्हटलं वाचण्यात आलंय. ओके एनी आयडिया काही तुम्ही सांगा. तुमचा उद्देश काय आहे ते सांगा ना. मला शॉक होईल माहिती नाही म्हटल्यावर तुम्ही असं बोलल्यावर. ठीक आहे ममता म्हणजे वुमन वेलनेस केअर कव्हर म्हणून आपल्याकडे कव्हर आहे सुपरस्टार प्रिफर्ड आणि सेक्युअर मध्ये. 12 वर्षाच्या पुढील जी लेडीज असेल ती हे कव्हर घेऊ शकते. स्त्री लेडीज मध्ये पीसीओस पीसीओडी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन एनेमिया सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर हे जे डिझीज असतात त्या डिझीज साठी डिजिटल प्लॅटफॉर्म नेटवर्क वरती तुम्हाला जे आपले स्पेशलाइज डॉक्टर्स असतील त्यांच्याकडनं तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता. कोटेशन्स काढताना तुम्हाला त्याच्यामध्ये जसं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप मध्ये ए बी आणि सी दिसतं तसं ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ते प्लान वाईज दिसणार. आपण आता कोटेशन पण काढू तेव्हा तुम्हाला ते मी दाखवेन. कन्सल्टेशन फक्त कन्सल्टेशन मला नको आता क्लिअर आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे जर समजा हे आपण सजेस्ट करायचं असेल
लेडीजसाठी. हम्म. आणि नॉर्मली लेडीजला आता सध्या काहीच प्रॉब्लेम नाहीये. हम्म. तर मग ते पुढचं कोणतं सर? मग नका घेऊ कव्हर, नका घेऊ ना. जर ऑलरेडी तिला डिझीज असेल हा तर मग ते सिलेक्ट करेल मग. तरच. हा, हे जस्ट कन्सल्टेशन मिळेल, बाकी काय नाही मिळणार तुम्हाला याच्यामध्ये. बस. हा, सम इन्शुर्ड मल्टीप्लायर इज अवेलेबल फॉर 1 year पॉलिसी और लॉन्ग टर्म पॉलिसी. लॉन्ग टर्म पॉलिसीला मिळेल सम इन्शुर्ड प्लायर. दोघांना पण मिळेल. ओके, अजून दोघांना मिळेल. अजून सरडे सर कन्फ्यूज आहे. ओके, हरकत नाही. सम इन्शुर्ड मल्टीप्लायर ह्या शब्दामध्येच तुमचा आन्सर्ड आहे. सम इन्शुर्ड मल्टीप्लायर ऍप्लिकेबल ओनली फॉर द लॉन्ग टर्म पॉलिसीज. ओके, लॉन्ग टर्म साठी सम इन्शुर्ड मल्टीप्लायर तुम्हाला मिळू शकतं. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इन द प्रीमियम विल अ कस्टमर गेट इफ ही ऑर शी चूज व्हॅल्यू नेटवर्क कव्हर. जर कोणी व्हॅल्यू नेटवर्क कव्हर घेतलं तर त्याला प्रीमियम वरती आपण किती पर्सेंटचा डिस्काउंट देणार? आता जे कोणी आले त्यांनी प्लीज अटेंडन्स मार्क करा. कोणाकडे असेल तर पास ऑन करा. हा, व्हॅल्यू नेटवर्क कव्हर. व्हॅल्यू नेटवर्क कव्हरचं किती मिळेल? 15%. अजून हा काय? ओके, ठीक आहे, आपण ते पण करूया. घेणार सगळं रिव्हिजन घेणार आज, सगळं फुर्सत मध्ये. ओके, एका वाक्यात. पण आधी हे तर सांगा किती पर्सेंट डिस्काउंट मिळेल? 15%. 15%. ओके, करेक्ट आहे. 15%चा डिस्काउंट जाईल प्रीमियम वरती. पण व्हॅल्यू नेटवर्क म्हणजे जर तुम्ही हे कव्हर कस्टमर क्लायंटला दिलं तर कंडिशन ही असेल, त्याचे जे काय हॉस्पिटलायझेशन होतील ते त्या व्हॅल्यू नेटवर्क हॉस्पिटलमध्येच झाले पाहिजे. त्याची आपल्याकडे एक लिस्ट आहे. माझ्याकडे ती लिंक पण आहे. ती लिंक पण मी अपडेटेड लिंक सरांना शेअर करतील, सर तुम्हाला शेअर करतील. त्याच्यावरती व्हॅल्यू नेटवर्क हॉस्पिटलची पूर्ण लिस्ट येईल. पण ही लिस्ट जी असेल ती डायनॅमिक असेल, म्हणजे ती चेंज होत राहील. करेक्ट. हे कव्हर देताना खूप विचार करून द्यायचंय. जर मी कव्हर घेतलं आणि जर चुकून इमर्जन्सी मध्ये मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो नाही व्हॅल्यू नेटवर्क मध्ये आणि दुसरीकडे कुठेतरी गेलो, माझा क्लेम सेटल होईल, पण मला क्लेम वरती 15%चा को पेमेंट लागणार नाही. हे वेगळं आहे. हे हॉस्पिटलच वेगळं आहे आणि व्हॅल्यू नेटवर्क हॉस्पिटल हे डायनॅमिक असतील, हे चेंज होत राहतील. त्यामुळे हे कव्हर देताना खूप विचारपूर्वकच द्यायचं आहे. कारण 15% डिस्काउंट म्हटल्यावरती ऍडवायझर पटकन कव्हर देऊन जातो. पण ही कंडिशन पण लक्षात ठेवा. को पेमेंट लागणार आणि तुम्हाला प्रीमियमवर डिस्काउंट दिलाय ना कंपनीने 15%चा. हा, कोणी विचारलं तर सांगता आलं नाही. व्हॉट इज द वेट? तसं झालंय सर. 10-12 दिवसापूर्वी एका ऍडवायझरने कॉल केला मला, सर व्हॅल्यू नेटवर्कचं कव्हर देतोय, प्रीमियम खूप जास्त जातोय पण 15%चा डिस्काउंट देतोय. म्हटलं 1 मिनिट सर, तुम्हाला माहिती आहे कसं वर्क होणार आहे? नाही सर, प्रीमियम कमी. बोलो प्रीमियम कमी येईल पण सर क्लायंटला सांगा व्हॅल्यू नेटवर्क हॉस्पिटल मध्येच जायचंय. मग ते त्यांच्या घराजवळ असो, 5 किलोमीटर लांब असो, नाही तर 20 किलोमीटर लांब असो. इमर्जन्सी मध्ये दुसरीकडे गेले, क्लेम सेटल होईल, 15%चा को पेमेंट लागेल. हे त्यांना सांगितलं का? अच्छा, को पेमेंट पण लागेल, मग नको हे द्यायला. म्हटलं हा, हा, आपले जे नेटवर्क हॉस्पिटल आहेत त्याच्यातनं काही हॉस्पिटल कंपनीने व्हॅल्यू नेटवर्क म्हणून सिलेक्ट केले. त्याची लिस्ट आहे आपल्याकडे, माझ्याकडे ती लिंक पण आहे, ती सरांना शेअर करेन मी. तर त्याचे पर्टिक्युलर तेच हॉस्पिटल त्याच्यामध्ये येणार. कंपनीने एक वेगळं टायप केलंय त्या हॉस्पिटल बरोबर. आता हा जो 15%चा डिस्काउंट जो देतोय ना, तो सो कंपनीने पण त्या स्पेसिफिक हॉस्पिटल बरोबर टायप केलं की बाबा एक वेगळं हे म्हणून तुमच्याशी टायप आहे आणि आमचे जे कोणी कस्टमर जे कोणी क्लायंट येतील ते तुमच्याकडे ऍडमिशन्स म्हणून घ्या तुम्ही त्यांना. राईट, फॅसिलिटीज तुम्हाला सगळं सेम मिळणार. पण एक प्रीमियम हायर साईड जातो म्हणून 15%च्या डिस्काउंट तो प्रीमियम कमी होतो. पण हे कव्हर देताना थोडस विचार करून द्या. प्रथम वेगळं, ते वेगळं. प्रथम, हा, प्रथम हॉस्पिटल काय आहे सांगा?
प्रोव्हाइड. बोला अनुपमा मॅडम. तर पहिल्यांदाच हे घ्यावं लागतं, परमिशन घ्यावी लागते ना त्या कुठल्या? hospitalमध्ये admit. नाही, पटकन 5 मिनिटात प्रथम काय सांगा, कारण आपल्याला पुढचं पण घ्यायचं आहे. डिपॉझिट घेत नाही. प्रथम हॉस्पिटल, पहिली गोष्ट डिपॉझिट फ्री, राईट. दुसऱ्या गोष्ट रूम रेंट अपग्रेड करून मिळतो जर हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असेल तर. तिसरी गोष्ट तुमचा क्लेम जो आहे ना तो फास्ट होतो प्रोसेस. हा, आणि चौथी गोष्ट तुम्हाला 2 कन्सल्टेशन आफ्टर डिस्चार्ज फ्री मध्ये मिळतात. हे बेसिक आहे. आता काही प्रथम हॉस्पिटल बरोबर ऍडिशनल टाईप पण आहेत, पण ते वर्क होतील की नाही ते आपण हे सांगू शकत नाही. काय त्याच्यामध्ये, जर 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला हॉस्पिटल पिकअप करायला पण येतं. त्यानंतर पेशंटसाठी आणि अलॉंग विथ पेशंट बरोबर कोणी असेल तर त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जर फूडची व्यवस्था असेल तर ती पण मिळणार. त्यानंतर जे अटेंडंट असतात पेशंट जवळ ते तुम्हाला प्रत्येक 3-4 तासानंतर जे नातेवाईक आहेत त्यांना त्या पेशंटच्या कंडिशनचं अपडेट करत राहणार. पण हे डिपेंड ऑन दॅट हॉस्पिटल, हे तुम्हाला मिळेलच ह्याचं असं हे नाहीये. पण पहिले जे 4 आहेत, जे डिपॉझिट फ्री, आफ्टर पोस्ट डिस्चार्ज 2 कन्सल्टेशन फ्री, रूम रेंट अपग्रेड करून मिळेल आणि क्लेम फास्ट तुमचा सेटल होईल, हे तुम्हाला मिळणार. आता कन्सेप्ट क्लिअर आहे प्रथमचा. व्हॅल्यू नेटवर्क हे फक्त जसं सांगितलं कंपनीने एक वेगळं टाईप केलंय त्यांच्याबरोबर. त्याच्यामध्ये पण डिपॉझिट घेतात नाही घेतात. व्हॅल्यू नेटवर्क मध्ये डिपॉझिटचं हेच नाहीये. जे तुमचं कॅशलेस मध्ये जसं नॉर्मल वर्क होतं तसंच वर्क होणार. प्रथममध्ये आपल्या जवळच्या हॉस्पिटल आहेत. हा, ठाण्यामध्ये आहेत ना, आपल्याकडे लिस्ट आहे प्रथम हॉस्पिटलची. सरांकडनं घ्या तुम्ही. ठीक आहे. व्हॉट इज, आणि हे बघा प्रथम हॉस्पिटल, नेटवर्क हॉस्पिटल हे ना 2-3 महिन्यांनी अपग्रेडेशन होत राहतं. कंपनी टाईप करत राहते. काही हॉस्पिटल कमी होतात, ते अपडेट होत राहतं साईट वरती सुद्धा. आपल्या वेबसाईटला आहे. कायम तुम्हाला मिळतात. आहे. सगळे हॉस्पिटल नेटवर्क कधीतरी फुरसत मध्ये वेबसाईट तुम्ही बघा सगळं व्यवस्थित करून. चेक करत राहा. सगळे ऑप्शन आहेत. सगळे ऑप्शन्स आहेत. काय काय नेटवर्क हॉस्पिटल पण घेत नाही. नाही घेत, काही नाही घेत, सिलेक्टेड असे घेत नाहीत. सगळं पोर्टल आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन आहे की वेटिंग पिरियड काय आहे ममता प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आणि स्टे फिट साठी. ममता कव्हर, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आणि स्टे फिट जर मला कोणी दिलं तर मला हे मी कसं कधी यूज करू शकतो, ह्याचा वेटिंग पिरियड काय आहे? 1 इयर. अजून 2 इयर. इकडे Preventive health checkup after 1 month. ममता प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आणि स्टे फिट Preventive health checkup आफ्टर 30 डेज. 30 दिवसाचा कालावधी आहे. आणि आता हा लास्ट क्वेश्चन तुमचा, प्रीमियम रिटर्न आणि हेल्थ बुस्टर हे कसं वर्क होणार सुपरस्टार मध्ये? एक सांगा. प्रीमियम रिटर्न कसं वर्क होईल आणि हेल्थ बुस्टर कसं वर्क होईल? सर 6 वर्षानंतर क्लेम नाही घेतला. एक प्रीमियम रिटर्न पहिलं सांगा. 6 वर्ष क्लेम घेतल्यानंतर रिटर्न म्हणजे 1 वर्ष. 6 वर्षानंतर, 6व्या वर्षी 5 वर्षानंतर. 5 वर्ष काही क्लेम नाही घेतले. हा. फर्स्ट इयरचा प्रीमियम रिफंड. ओके. अजून सर 5 वर्ष क्लेम फ्री इयर जर असतील ते हा. पूर्ण 5 वर्ष क्लेम नाही घेतला अच्छा. तर 6th इयरला बेस ऑफ सम इन्शुर्ड त्याचा रिटर्न होईल. ओके. अजून काय कर, पूर्णपणे ते बरोबर असतील, ते चुकीचे पण असतील. तुम्हाला काय वाटतं? ते चुकीचे आहेत मी सांगतो. मग 5 वर्ष काय क्लेम फ्री इयरला. अजून मला पॉलिसी विकायची आहे. चला तुम्ही मला पॉलिसी सुपरस्टार देताय, मी करणार हा असं ऍडवायझर आणि कस्टमर. मी त्या दिवशी केलं होतं ट्रेनिंग मध्ये. मला पॉलिसी पिच करा, मग मी ऍडवायझर बनणार, तुम्ही कस्टमर बना. मग मी एकदा कस्टमर बनतो, तुम्ही ऍडवायझर बना. प्रीमियम रिटर्न पहिल्या 5 वर्षात एकही सिंगल क्लेम नाही घेतला. 6व्या वर्षी पॉलिसी रिन्युअलला गेली. तुमचा पहिल्या वर्षाचा जो बेस प्रीमियम आहे, अपार्ट फ्रॉम तुम्ही काही ऑप्शनल कव्हर घेतले असतील ते सोडून, फक्त बेस प्रीमियम विदाऊट जीएसटी वाला 6व्या वर्षी पॉलिसी तुमची रिन्युअलला ऍडजस्टमेंट होईल. ऑफकोर्स, पण क्लेम फ्री पाहिजे. फक्त जीएसटी तुम्हाला भरायचं. त्यात आता मी इंडिव्हिज्युअल होतो आणि मी माझ्या वाईफला ऍड केलं 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षी पॉलिसीमध्ये, तर माझा प्रीमियम वाढणार. premium वाढून आलेली आहे, GST जो 20,000 प्रीमियम माझा पहिला होता, वाईफला ऍड केलं
आणि रिन्युअलला तो माझा प्रीमियम 24,000 गेला, तो जो मधला जो डिफरन्स आहे तो कस्टमरला पे करावा लागेल. ज्यावेळी पॉलिसी काढली तो बेस प्रीमियम, येस, तो बेस प्रीमियम दॅट इज. आणि हे प्रत्येक एव्हरी ब्लॉक ऑफ 5 इयर्स होणार, राईट. सपोज पहिल्या 5 वर्षात क्लेम नाही आला, 6व्या वर्षी बेनिफिट मिळेल, त्याच्या पुढच्या 5 वर्षात क्लेम नाही आला तर परत एक प्रीमियम ऍडजस्ट होईल. हेल्थ बुस्टर काय आहे? 7 वर्षानंतर 7 वर्ष पूर्ण पॉलिसी झाली, हा, त्यानंतर आपल्याला 8व्या वर्षी अजून 7 वर्ष पॉलिसी जर क्लेम फ्री इयर असते तर 8व्या वर्षी सम इन्शुर्ड ऍड होणार. हा, करेक्ट आहे. हेल्थ बुस्टर पहिल्या 7 वर्षामध्ये कुठलाही एक सिंगल क्लेम नाही घेतला तर 8व्या वर्षी एक बेस सम इन्शुर्ड तुमच्या पॉलिसीमध्ये ऍड होणार, आणि हे पण प्रत्येक 7 वर्षानंतर होणार. एव्हरी ब्लॉक ऑफ 7 क्लेम फ्री इयरला. क्लेम फ्री इयर पाहिजे. स्वतः जी पॉलिसी असेल ती ठीक आहे असेल ते. इथे आपले क्वेश्चन आन्सर्स सुपरस्टारचे झालेत. आता मला सांगा तुम्हाला क्लॅरिटी किती आली? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले तर आपली क्लिअरिटी करायचं. तो काही करणार नाही. सुपरस्टार विकायचं आहे. सर, हा, बोला. लोकलला हा प्लॅन केला आपण. हा हा, त्यामध्ये कस्टमरला सांगितलं पाहिजे ना. हो ऑफकोर्स सांगावं लागेल. सांगावं तर लागेलच तुम्हाला. आता एलटीपी पॉलिसी, लॉंग टर्म पॉलिसीज कशी विकायची, ही माइट बी पीडीएफ सगळ्यांकडे असेल. ज्यांच्याकडे नसेल मी त्यांना पाठवेन, परत पाठवतो. सरांना पाठवली, बऱ्याच ऍडवायझरना पण पाठवली. लॉंग टर्म पॉलिसीज तुम्ही कशी विकणार ह्यामध्ये सेम हा, म्हणजे ज्या ऍडवायझरचं सांगितलं ना तुम्हाला त्याने हे सेम ऍज इट इज स्पीच केलं. 2 adults 2 child फ्लोटर घेतली आहे. सेल्फ 36, स्पाउस 32, चाइल्ड 1 15 आणि चाइल्ड 2 11 वर्षाचा. प्रिफर्ड प्लॅन घेतलाय मी विथ ऑप्शनल कव्हर, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, कन्झ्युमेबल आणि लिमिटलेस केअर. 10 लाखाचं सम इन्शुर्ड आहे, 3 वर्षाची पॉलिसी. लॉंग टर्म पॉलिसीज फक्त सुपरस्टार मध्ये 3 वर्षच विकू शकता, माहिती आहे ना. 5 वर्षाचा कन्सेप्ट नाहीये. जर ह्या फॅमिलीने इंडिव्हिज्युअल प्रत्येक वर्षी जर हा प्रीमियम घेतला 1 वर्षाचा तर त्याला किती येईल? तो 37,375. म्हणजे 3 वर्षात तो प्रीमियम किती पे करतोय? 1,12,175. पण हेच जर त्याने 3 वर्षाचा प्रीमियम आपल्याला एकदम दिला वन्स इन अ शॉर्ट मध्ये तर किती येईल? तो त्याला डिस्काउंट अराउंड अबाउट 6.5-7% डिस्काउंट जातो. बरोबर आहे. किती जणांकडे स्वतःच्या पॉलिसीज आहेत इथे? मेडिक्लेम, हेल्थ इन्शुरन्स स्वतःच्या स्कोरच्या अंडर की दुसऱ्या ऍडवायझर कडे आहेत? असे किती जण आहेत? असं कोण आहे ज्याची पॉलिसी दुसऱ्या ऍडवायझर कडे आहे? तुम्ही 2 जण आहेत. बरोबर आहे. कधी असं ऍडवायझरला विचारलंय की बाबा मी एवढा प्रीमियम भरतोय आणि मी 4-5 वर्ष क्लेमच नाही आला तर मला काय बेनिफिट मिळेल पॉलिसी मधून? कधी ऍटलिस्ट माइंड मध्ये तरी आलाय की फक्त प्रीमियमच भरायचं? मॅडम आता गायकर माझ्याकडे आले आणि गायकरांनी मला ही एलटीपी पॉलिसी पिच केली आणि गायकरांनी सांगितलं की 1,07,000 प्रीमियम येईल. तर माझा पहिला क्वेश्चन गायकरांना हा असेल की बाबा मी 1,07,000 रुपये तुम्हाला का द्यायचे? 1,07,000 देऊन मला काय मिळेल? काय मिळणार गायकर? का देणार मी तुम्हाला एवढा प्रीमियम? मला कन्व्हिन्स करा. प्रीमियम असतं म्हणजे डिस्काउंट भेटतो. ओके, अजून? 3 वर्षाच्या ह्याच्यामध्ये प्रीमियम दिलं, हा. समजा तुम्ही हॉस्पिटलाइज झाला, हा. सम इन्शुर्ड 10 लाख आहे हा. आणि तुम्हाला जास्तीची गरज लागली तर ते येतो त्याच्यावरती पण येतो. आधी तुम्ही हे कन्सेप्ट समजून घ्या. एक गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवा की हा एवढा प्रीमियम तुम्हाला कोणी लगेच काढून देणार नाही, राईट? ह्या प्रीमियमच्या अगेन्स्ट तुम्ही कस्टमरला काय देणार, त्याला कसं कन्व्हिन्स करणार? बरोबर ना. हल्ली आपण 1 रुपया आपण कोणाला देत नाही, फार विचार करून खर्च करतो किंवा देतो. सो एलटीपी पॉलिसीज मध्ये ऑलवेज लक्षात ठेवा कस्टमरला काय बेनिफिट जाईल ना हे तुमच्या माइंड मध्ये क्लिअर पाहिजे. जमेची बाजू कधी पण पहिली सांगता आली पाहिजे तुम्हाला, राईट?
सेकंड आणि थर्ड इयरला डेंटल चेकअप घेईल, बरोबर. अप्रॉक्स अमाऊंट आहे 3,000ची 2 वर्ष. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचं पॅकेज सी, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम टेस्ट कव्हर आहे, सगळ्यात जास्त टेस्ट आहे, 60,000. ते 60,000 कसं होणार? सेल्फ आणि स्पाउस दोघेही 10,000च्या टेस्ट घेतील प्रत्येक वर्षी, म्हणजे 20,000 एका वर्षाला, मल्टिपल बाय 3 वर्ष इज इक्वल टू 60,000. मुलांना मिळणार नाही, कारण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचं कंडिशन ही आहे 18 इयर्स अँड अबाव. टोटल बेनिफिट तो पॉलिसीमध्ये किती घेणार? 66,000चे, राईट. त्याने प्रीमियम किती दिला? 1,07,000 मायनस 66,000चे प्रीमियम बेनिफिट. टोटल नेट प्रीमियम आपल्याला त्याने दिलाय 41,098 रुपये, बरोबर. पॉलिसी 3 वर्षाची आहे, डिवायडेड बाय 3 वर्ष केले मी, तर 13,700 रुपये प्रीमियम आला प्रत्येक वर्षाचा. पॉलिसीमध्ये 4 पर्सन आहेत, हजबंड, वाईफ आणि 2 मुलं. सो प्रत्येक माणसाचा प्रीमियम आला 3,425 आणि पॉलिसी त्या अमाऊंटला मी 300